मी पुणे वाघोलीवरून आहे आणि बाय प्रोफेशन म्हणजे गृहिणी आहे. आमचा हॉटेल व्यवसाय आहे. 2.5 वर्ष झालं या आरोग्य फॅमिली सोबत जोडून आहोत. फक्त आलो होतो वजन कमी करण्यासाठी. खूप छान असा संधीची ओळख करून घेतली. येस. मी या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर तब्बल पहिल्या 5.5 महिन्यामध्ये 32 किलो वजन कमी केलेलं आहे. माझे ग्रेट कोच अंगद गीते सर, योगिता गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे आणि ट्रेनिंगची सुरुवात इथूनच सांगेन की पेशन्स काय असतं तो त्यांच्याकडून शिकायला मला मिळालं. धीर काय असतो, कारण ज्यावेळी मला पहिल्यांदा लिहून घ्यायचंय, मला पहिल्यांदा ज्यावेळी त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं त्यावेळी अर्धा तास माझे कोच माझ्या समोर थांबले होते बाजूला, कारण मी स्वतः एक वडापाव विक्रेता आहे. वडापाव काढत होतो आणि मला कस्टमर होतं, त्यांनी अर्धा तास थांबले होते इन्व्हिटेशन देण्यासाठी. आपण एखाद्या व्यक्तीजवळ एखाद्या व्यक्तीला इन्व्हिटेशन देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर आरोग्याची गरज आहे, त्या व्यक्ती जर बोलत असेल किंवा कामात असेल तर त्या व्यक्तीला तेवढा वेळ देतोय का? त्या व्यक्तीला आरोग्याची गरज आहे परंतु त्याला इन्व्हिटेशन देण्यासाठी थांबतोय का? आपण चालू रनिंग मध्ये घेतलं नाही घेतलं तर लगेच टाकून देतोय. परंतु माझ्या कोचने काय केलं, अर्धा तास थांबले होते गीते सर की ह्या व्यक्तीला आरोग्याची गरज आहे आणि मी ह्यांना इन्व्हिटेशन देणार आहे. अर्ध्या तासानंतर त्यांनी मला कार्ड दिलं आणि मला या आरोग्य फॅमिलीची माहिती सांगितली आणि आरोग्य फॅमिलीची माहिती सांगितल्यानंतर सकाळी कॉलवरती आल्यानंतर बघितलं वर्कआउट कसा आहे कसा नाही, परंतु मी सांगितलं की मला काही वर्कआउट जमणार नाही. परंतु सरांनी सांगितलं, असोसिएटने नोट करून घ्यायचं की आपल्या गेस्टला काय सांगायचं, गेस्टला कसं शेवटपर्यंत थांबवायचंय. मला माझे ग्रेट कोच योगिता गीते मॅडम आणि अंगद गीते सरांनी सांगितले की सर वर्कआउट करू नका, पण आज जे वर्कआउट गाईड करत आहेत, आज वर्कआउट जे गाईड करत आहेत ते होते अनिल मामा गायकवाड सर. त्यांच्या एका पायामध्ये रॉड आहे आणि त्यांचा अनुभव खूप सुंदर आहे. अनिल मामांचा एक अनुभव ऐकला आणि खूप जबरदस्त त्यांचा वर्कआउट पाहिला आणि त्यांच्या वर्कआउटचं मी राज जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत थांबलो आणि त्यांनी शेवटी सांगितलं जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. मी लगेच विचारलं की आज जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार जर एवढी जादू होत असेल तर काय आहे हा? म्हणून मी तो जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार पहिल्या दिवशी मागवून घेतला आणि ज्या दिवशी आला तेव्हापासून 2 टाइम सकस संतुलित आहार घेतो आणि खूप छान वाटतं, कारण 5.5 महिन्यामध्ये 32 किलो वजन कमी केलं. एक अटॅक आला होता, बीपीचा त्रास होता, ऍसिडिटीचा त्रास होता. त्या त्रासापासून माझी 15 दिवसामध्ये मुक्तता झाली. थँक्यू म्हणेल माझे ग्रेट कोच. येस, थँक्यू म्हणेल माझे ग्रेट कोच अंगद गीते सर, योगिता मॅडम यांना. कारण ते आमच्या आयुष्यामध्ये आलं त्यामुळे आमचं आयुष्य खूप छान असं बदलले. कारण विश्वास नव्हता. कारण गीते सर आमच्या आयुष्यामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही 5 आरोग्य फॅमिली नाकारल्या होत्या. कारण इन्व्हिटेशन देण्याचा त्यांचा मार्ग चुकीचा होता, पर्याय चुकीचा होता, त्यांचे शब्द चुकीचे होते. थँक्यू म्हणेल. कारण जेव्हा आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आले स्वतःला एक कारण आपण सर्व इथे एक असोसिएट आहोत. ऍज अ असोसिएट म्हणून आपण स्वतःला एक डिसिप्लिन लावून घेतले पाहिजेत किंवा आपण एक गेस्ट आहोत. कारण जेव्हा मी स्वतःला डिसिप्लिन लावून घेतले, कारण 6ला उठणारे मी 4 वाजता उठायला लागली. हा मी माझ्या स्वतःसाठी एक डिसिप्लिन लावून घेतला. कारण जेव्हा आपण आपल्यामध्ये बदल घडवत असतो आपल्याला यश सुद्धा मिळत असतं. कारण 15 किलोचा फॅट लॉस केला तो फक्त मी एक माझ्या स्वतःसाठी डिसिप्लिन लावून घेतला, त्यामुळे हे शक्य झालं. 2 टाइम सकस संतुलित आहार घ्यायला लागले. रिझल्ट खूप छान आला, कारण डिसऑर्डर ज्या होत्या त्या गेल्या. कारण जेव्हा आपण एखाद्या गेस्टला, कारण आपलं फिजन जे आहे ते फक्त वजन कमी करणं आणि वजन वाढवणे यावरतीच असलं पाहिजे. कारण डिस्क्लेमर आहे की आपला जो डिसऑर्डर आहे तो प्रत्येकाच्या ज्या वेगवेगळ्या असतात, तो आपल्या शरीरामध्ये गुड न्यूट्रिशन गेल्यानंतर त्या जाणारच आहेत. हा फक्त डिस्क्लेमर असला पाहिजे. येस. आणि आमचं वजन कमी झालं, सर्वांचंच वजन कमी होतं या फॅमिलीमध्ये आल्यानंतर. वजन कमी झाल्यानंतर करायचं काय? वजन कमी झाल्यानंतर आम्ही आमच्या कोचला विचारलं की सर आता वजन तर कमी झाले आणि आता पुढे काय करायचं? तर सरांनी सांगितलं खूप छान असे ट्रेनिंग आहे. वाघोलीमध्ये ट्रेनिंग होतं अर्जुन शिर्षे सरांचं, बीबीएस होतं आणि योग बघा असा की त्यावेळी अशी कंडिशन होती की आमच्या कोचचे वडील एक्सपायर झाले होते, काही कारणास्तव त्यांना येता येत नव्हतं. परंतु आम्हाला छान रिझल्ट आला होता आणि सरांनी आम्हाला विचारलं की सर तुम्हाला तुमच्यामध्ये जसा बदल झालेला आहे तसं इतरांना मदत करायला आवडेल का?
मग आम्ही म्हणलं येस सर, काय अडचण नाही, करूया आपण, आमचं वजन कमी झालंय, आम्ही इतरांनाही मदत करू शकतो. मग आम्ही ट्रेनिंग मध्ये गेलो बीबीएस ला. अर्जुन शिषे सरांचं बीबीएस होतं वाघोलीमध्ये आणि आमच्यासोबत कोणच नव्हतं. आमच्यासोबत फक्त होते अक्षय शिंदे सर आणि ते व्यक्तीनं आम्हाला समजून सुद्धा म्हणजे लक्षात सुद्धा आलं नाही की ती व्यक्ती आमची म्हणजे केअर करण्यासाठी गीते सरांनी त्यांना फोन केला होता की असे असे गेस्ट आलेले आहेत. आपल्या कोचला किती काळजी असते बघा. अक्षय शिंदे सर आमच्या सोबत पूर्ण इव्हेंट आमच्या पाठीमागं बसून राहिले होते आणि पूर्ण इव्हेंट ते ओरडायचे, कल्ला करायचे आणि आम्ही दोघं पण त्यांना, आज ते वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार आहेत आणि आम्ही दोघं पण त्यांना म्हणजे काय डोक्या बिक्या पडले काही, असं का ओरडते, खुर्ची उभा राहते ओरडते, कानाजवळ ओरडायचे, हे कोण आहेत कोण नाही, आणि नंतर ओळख झाली. त्याचं कारण असोसिएटची खरी सुरुवात तर इथूनच होते. स्वतःचा रिझल्ट आलाय. ट्रेनिंग सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रेनिंग. जर आपल्याला आपल्या जवळ आसपास ट्रेनिंग आहे, आपल्याला जर काही कारणास्तव जर आपल्याला कोच जा म्हणत असतील, तिथं ट्रेनिंग आहे तिथं बसा म्हणत असतील, तर तिथं गेलं पाहिजे. कारण आमच्यासाठी हे पहिलंच ट्रेनिंग होतं. हा ट्रेनिंग हा शब्द सुद्धा माहित नव्हता, एसटीएस हा शब्द माहित नव्हता, पण आमच्यासाठी तो बिझनेस बिल्डिंग स्कूल होता. आम्हाला फक्त लोकेशन पाठवलं होतं आणि तिथं आम्ही दोघंही गेलो होतो. तिथंच आमचा पहिला फाय क्लिअर झाला होता की सर्वात महत्वाचं, जर आपल्याला हर्बल लाईफ बिझनेस करायचा आहे तर आपला सर्वात स्ट्रॉंग फाय क्लिअर पाहिजे की आपल्याला का करायचंय. कारण तिथंच फाय क्लिअर झाला. हॉटेल व्यवसाय होता, त्याच्यामध्ये पैसा मिळत होता, पण त्याबरोबर कष्टही खूप होते. पण तिथं जेव्हा लोकांचे चेक ऐकले, तिथं फाय क्लिअर झाला की आपण रामकृष्ण जे हरी, काम आरोग्य करतोय पंढरी, त्याचं खूप महागुरु. कष्ट पण आहे, पैसा मिळेल पण कष्ट भरपूर आहेत आणि त्याच्यामुळेच आपण एवढ्या त्रासातून गेलेलो आहे. त्यामुळे हर्बल लाईफ का करायचा हा तिथं फाय क्लिअर झाला. आणि मग आम्ही तिथून आल्यानंतर आमचं फूड लायसन्स केलं आणि खूप छान पद्धतीने आम्ही इतर लोकांना बोलत गेलो. आता आम्ही इन्व्हिटेशन कसं देतो, आम्ही काय सांगणार आहे, आम्ही इन्व्हिटेशन कसं देतो, तर आमचं हॉटेल आहे आणि हॉटेल वरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या कॉलचे महागुरु सर्वांना सांगत असतात की 2 फुटातला व्यक्ती सोडायचा नाही. हेमंत सर आणि भाविका मॅडम सांगत असतात की 2 फुटातला व्यक्ती सोडायचा नाही. आपण कुणाला फॉलो करतो याच्यावरती खूप अवलंबून आहे. आम्ही आपले प्रेसिडेंट टीम हेमंत सर आणि भाविका मॅडम यांना 100% फॉलो करतो. ते जे करतात ते करण्याचा प्रयत्न करतो, कारण ते सक्सेस आहेत, कमी दिवसामध्ये सक्सेस आहेत. सक्सेस लीडरला फॉलो केलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना फॉलो करतो आणि ते ते जे ऍक्टिव्हिटीज करतात ते ऍक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करतो. कारण सक्सेस लीडर जे असतात ते खूप कष्टातूनच सक्सेस झालेले असतात. कारण फक्त फॉलो करून जमणार नाहीये. आपल्याला ते जे करतात त्या गोष्टी स्वतःमध्ये उतरवायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत. कारण